नाही असं समन्वय समितीमध्ये ठरलं असल्याचं भाजप नेते बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। तर आता बातमी आहे नागपूरमधून सुनील केदार यांच्या संदर्भात काँग्रेस श्रेष्ठींची सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याची माहिती मिळते। नागपूरमधील अनेक स्थानिक पदाधिकारी केदारांची तक्रार करत असले तरी निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यापासून रणनीती निश्चित करण्यापर्यंतची मोकळीक केदार यांना दिली जाईल। मात्र निवडणुकीच्या परिणामाची जबाबदारी केदारांचीच राहील असं दिसतंय। काँग्रेस श्रेष्ठींचा सध्या तरी असाच धोरण असल्याची माहिती आहे। सुनील केदार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत नाहीत आणि तक्रार असून देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाहीत। तरीही पक्षानं सध्या या सगळ्याकडे कानाडोळा केल्याचं चित्र आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, ज्या प्रकारे वसिष्ठांची कार्यपद्धती आहे, त्यांना घेतले जाणारे आक्षेप आणि त्यांना मिळणारे अधिकार, काय नेमकं घडतं याबाबत? सुनील केदार हे जे आहे ते नागपूर जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली काँग्रेस नेते आहे आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुनील केदार असतील किंवा त्यांच्या सोबतचे जे पदाधिकारी आहे, मग ज्याच्यामध्ये जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे, ते उमेदवार ठरवताना किंवा रणनीती निश्चित करताना मनमानी करत आहे अशा पद्धतीची तक्रार गेल्या अनेक दिवसात अनेक तालुक्यांमध्ये झाली। अक्षरशः अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंत लेखी तक्रार सुद्धा करण्यात आली। मात्र सध्या तरी काँग्रेस श्रेष्ठी जे आहे ते सुनील केदार यांच्या विरोधात अगदी निवडणुकीच्या तोंडावर कुठलीही कारवाई करण्यासाठी तयार नसल्याचं दिसून येत आहे। आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपुरात होते। त्यांनी सांगितलं की माझ्यापर्यंत आतापर्यंत कुठलीही तक्रार आलेली नाही, कुठल्याही नेत्याचा राजीनामा आलेला नाही, फक्त प्रसार माध्यमांच्या बातम्यांमधून कुठेतरी काँग्रेसमध्ये असंतोष असल्याचं दिसून येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मुळात जी सध्या मोकळीक किंवा एक संधी जी आहे ती सुनील केदार यांना दिली जाते जर आपण असं म्हटलं तर अगदी निवडणुकीची ही पूर्वसंध्या आहे आणि दुसरा कोणीही प्रभावशाली नेता संपूर्ण जिल्ह्यामध्ये रणनीती आखून भाजप आणि महायुती सोबतचा संघर्ष काँग्रेसचा उभा करू शकत नाही आणि त्यामुळे कदाचित सध्या कोणी दुसरा नाही म्हणून सुनील केदार यांना ही मोकळीक दिली जात आहे की त्यांनी उमेदवार निश्चित करावे, त्यांनी रणनीती ठरवावी। मात्र ही मोकळीक जी आहे ती निवडणुकीच्या निकालांवर निश्चितच अवलंबित राहील। जर निकाल काँग्रेसच्या अनुकूल आले तर निश्चितच तो यश सुनील केदार आणि त्यांच्या गटाचा राहील। मात्र जर निकाल प्रतिकूल गेले तर ज्या तक्रारी आता केल्या जात आहे त्या संदर्भात श्रेष्ठी काही पाऊल उचलू शकतील। निश्चित, धन्यवाद रजत या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी येते। शिंदे